तुम्हाला 4 पैसे पण मिळू शकतात, म्हणून अशा पद्धतीचं ट्रेनिंग तुम्हाला उपलब्ध होईल. त्याचबरोबर ही लोक कुठेतरी जेवणासाठी जातील, रोजगाराच्या दृष्टीने काम करत असताना त्यांना डबे लागतात, टिफिन लागतात. त्याचबरोबर त्यांना काहीतरी खाद्यपदार्थाच्या रिलेटेड सेवा सुविधा लागतात, म्हणून कॅटरिंगचा कोर्स सुद्धा आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि मॅडमच्या माध्यमातून कॅटरिंगचा कोर्स सुद्धा मॅडम महिलांना आणि पुरुषांना, मुलांना सगळ्यांना शिकवत आहेत. त्याचबरोबर हेल्थ केअर पण खूप महत्वाचा असतो, की ज्या ठिकाणी माणूस आहे त्या ठिकाणी आजारपण हा विषय असतो. कोणाचं डोकं दुखतं, कोणाची पाठ दुखते, कोणाचे हात पाय दुखतात, कोणाला काय 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 त्रास असतात, तर ती लोक कुठे जातात, तर हॉस्पिटल्स मध्ये जातात. आणि हॉस्पिटल्स मध्ये डॉक्टरांची पण कमी असते आणि सेवा देणाऱ्या लोकांची पण कमी असते. एखादा हॉस्पिटल आलं नाही त्याच्याबरोबर त्या रिलेटेड सेवा देणाऱ्या लोकांची गरज लागते. म्हणजे असं मी म्हणत नाही की तुम्ही नर्सच व्हा किंवा नर्सिंग सेवाच द्या, पण आता तुम्हाला ॲम्ब्युलन्स आहे, ॲम्ब्युलन्स मध्ये पेशंट आणायचा आहे न्यायचा आहे, ते गाडी चालवायला कोण लागतं, ड्रायव्हर लागतो. म्हणजे ते स्ट्रेचर उचलायला कोण लागतात, सगळे मदतनीस लागतात. पटकन बँडेज बांधायला नॉलेज असणारा माणूस लागतो. ही सगळी बेसिक गोष्ट आहे. मी त्याला काय म्हटलंय, फाउंडेशन.